हो, नेमका काय प्रकार होता? आपण केंद्रामध्ये गेला त्यावेळेस आपण काहीतरी आरोप केले होते, नेमकं काय प्रकार आहे? 12:30-1च्या दरम्यान प्रभाग क्रमांक 12 इरिगेशन आपल्या 82च्या ऑफिसवर बूथवर धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता पवन फुटके प्रत्येक महिलेसोबत चाललाय. ही माझी मावशी, ही माझी आई, ही माझी ताई, हे माझे काका, हे माझी काकी, हे माझे आजा, हे माझी आजी. सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे, सर्वांना मतदान करता येते. त्यांचे काही वय झालेले नाहीत, काही नाही. कोण्याही महिलेसोबत जायचं, माझं नातं सांगायचं आणि स्वतः बोगस मतं करायचे, असा प्रकार ते चालू होता. मग मी गेल्यानंतर तो प्रकार तिथं आम्ही उघडा केला आणि त्याला बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की ते काकी, मामी, मावशी, आई सर्वांना मतं करता येते. सर्व लोक हुशार आहेत, सर्वांना मत करते. तू जाऊन कुणाचं मतदान करायचं गरज नाही. त्याचा राहतो माणिकनगरमध्ये आणि इथं प्रत्येक महिलेसोबत मध्ये चाललाय आणि स्वतः बटन दाबतंय. त्यासाठी मी माझी मागणी आहे शासनाला की पवन फुटकर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हा बोगस प्रकार बंद झाला पाहिजे. पळेची बदनामी जी झाली लोकसभेला, विधानसभेला, ती खूप झाली. आता पळेची बदनामी केली म्हणतायत, पुन्हा स्वतः असं वागतात आणि पुन्हा बदनामी केला म्हणतायत. लोकसभेला बोगसगिरी केली, विधानसभेला बोगस मतदान केले. आता नगरपालिकेला एक माणूस प्रत्येक महिलेसोबत जातो आणि पुन्हा हे पळेची बदनामी करण्याचं कारण, हे पळेची बदनामी जी होत आहे ह्यांच्या कार्यकर्त्यामुळे होत आहे. हे बोगस मतं करायची सवय लागली, ह्यांची सवय काही जात नाही. तर मी माझी मागणी आहे की पवन फुटकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तर तात्काळ अटक केली पाहिजे. यापूर्वी प्रभाग क्रमांक 8 मध्ये अर्धा तास उपास मशीन बंद होती आणि त्यापूर्वी दीपक नाना देशमुख असतील, लोबडे महाराज असतील यांनी आरोप केले होते की आमच्या उमेदवारांना गच्चीवर नेऊन बाहेर काढला आहे. तिथं कसं झालंय, प्रशासन आणि मधले काही अधिकारी करून उमेदवार सुद्धा मध्ये येत नाहीत आमच्या, आणि ते उमेदवाराला मध्ये येत नाहीत. त्यांचे उमेदवार, त्यांचे एजंट पूर्ण मतदारसंघात फिरत आहेत, त्या मतदान केंद्राच्या बूथवर फिरत आहेत. तर असं एकाला एक नाही आणि एकाला एक नाही जमणार नाही. सर्व एजंट असतील, उमेदवार असतील, त्यांना बाहेर थांबावं, मतदान शांततेत करावं, सर्वांना मतदान करू द्यावं. मतदान सर्वांना करायचा अधिकार आहे आणि लोक, आज जनता हुशार आहे ना, कुणाला मतदान करायचं कुणाला नाही कळतंय. तर ह्यांना पळीचं बोगसगिरी, बोगस मतदान थांबवावं आणि पळीची बदनामी बार ह्यांच्यामुळे होती. ह्यांना बोगस मतदान करण्याची सवय या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्याला लागलेली, ती सवय काही जात नाही. आता लोकसभेला झालं, विधानसभेला झालं, आता नगरपालिकेच करतायत. हे असं जमणार नाही. जे कार्यकर्ते मध्ये जाऊन बोगस मतं करतायत त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे. आता झालेल्या प्रकरणानंतर तुम्ही पोलीस प्रशासनाकडे जाऊन तक्रार दाखल करणार आहात? हो, मी आता जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे की हे जाऊन स्वतः प्रत्येक महिलेचं मतदान करतायत आणि कुणाचंही नातं सांगतायत. माझी बहीण आहे, माझी मावशी, माझी काकी, माझा आजा आहे, माझे आजोबा आहेत, माझी आई आहे, असे नावं सांगायलेत आणि स्वतः मतदान करलेत. याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाकडे आत्ता निवडणूक आयोगाकडे की तक्रार, आता माझी तक्रार चालू आहे लिहिण्यासाठी, ती आता मी तक्रार दाखल करणार आहे. याचप्रमाणे अनेक मतदान केंद्रावरती जो नियम आहे की 100 मीटर अंतरामध्ये कुठलाही वाहन आलं पाहिजे किंवा कोणी मोबाईल वापरला पाहिजे, परंतु बरकतनगर असेल किंवा अशा अनेक एरियामध्ये परेडच्या सर्रास मोठे मोठे वाहन उभे केले जात आहेत आणि तिथे लोकांचा गोंधळ सुद्धा निर्माण होत आहे. पळीतल्या बऱ्याच प्रभागामध्ये बॉर्डर लाईन मारली, त्याच्यामध्ये लोक मोबाईल घेऊन जात आहेत. लोक मध्ये जाऊन त्याच्या बॉर्डरच्या मध्ये जाऊन बसतायत आणि सर्व लोक धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना आणखी लोकांना दहशत टाकतायत. बघा, आम्ही तुम्ही मतदान बघायला होत, खिडकीच्या पाठीमागून उभा टाकतायत, कुणाला मतदान केलं बघतायत. हे तुम्ही थांबवा. असं बाहेर जाऊन, असं मागं पाठीमागं थांबून मतदान बघता येणार नाही आणि बाँड्रीच्या मध्ये जाऊन मोबाईल घेऊन किंवा तुमच्या त्या एजंटांना मत जाता येणार नाही. याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. स्वतः तुम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही तुमच्या माणसाला सांगायला पाहिजे शांततेत मतदान करा, बोगस मतदान करू नका. आपली खूप बदनामी झाली लोकसभेला, विधानसभेला. सत्य परिस्थिती होती ती, आणि तीच सत्य परिस्थिती, आज तीच घटना जर अशा घडत असतील नगरपालिकेला, तर या निवडणुका घ्यायच्या का नाही पळीमध्ये? का पळीच्या निवडणुका महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायच्या? तिथं लोकांना मतदान नेऊन करायचं का? असे अनेक प्रश्न आमच्या समोर उभा टाकतायत की प्रत्येक निवडणुकीला बोगस मतदान करण्याची जी पद्धत आहे चालवली या आमदारानं, माजी मंत्र्यानं, ही कुठेतरी थांबली पाहिजे. शासनानं, निवडणूक आयोगानं, पोलीस प्रशासनानं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. रेषेच्या मध्ये, बाँड्रीच्या मध्ये कोणाला येऊ दिलं नाही पाहिजे, कोणाचे मोबाईल घेऊन दिले नाही पाहिजे. उगाच कुणीतरी म्हणायचं माझी आई, माझी मावशी, माझी काकी, माझा आजा म्हणून सोबत जायचं आणि त्यांचं मतदान करायचं. त्यांचं नाव वेगळं, ह्यांचं नाव वेगळं. कशी आता आई होणी? असे काहीतरी चुकीचे नाव सांगायचे आणि खोटं नातं सांगून सोबत जाऊन मतदान करायचं, हे योग्य नाहीये. हे लोकशाहीला धरून नाहीये. लोकशाहीचा अपमान होतोय पळीमध्ये.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचा अधिकार दिलाय, तो अधिकार आता पण लोकांना बजावता येत नाही. यांची एवढी दहशत आहे. एका एका बूथवर 50-50 लोक, पूर्ण ग्रामीणचे लोक, शहरामधले कुणीच नाहीत, ग्रामीणचे लोक, त्यांचे गुंड पाळलेले, हे प्रत्येक बूथवर त्यांना ठेवलेत आणि माणसाला दाब टाकालेत. बघा, नाही तर आमचा माणूस सोबत घेऊन जा. हे थांबलं पाहिजे. हे कुठेतरी शासनानं, प्रशासनानं, निवडणूक आयोगानं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि हे पळीचं जे बोगस मताचा जो चाललाय लोकसभा, विधानसभा आणि आज नगरपालिका सुद्धा तेच होत असेल तर निवडणुका लढायचा कशाला? तुम्ही स्वतः गोष्टी डिक्लेअर करून घ्या तुम्ही विजय झाला म्हणून. शासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळे असताना देखील अशा घटना घडतात. पोलीस प्रशासन सज्ज आहे, सगळे सीसीटीव्ही हे सगळे सज्ज असताना बी पोलीस लोकांना बाजूला सारतायत, मध्ये जातायत. सीसीटीव्हीचे तोंड जर तिकडे असलं तर बाजूला करतायत त्यांचे कार्यकर्ते जाऊ. असं चुकीचं आहे ना. सीसीटीव्ही समोर असतो फोकस करायला, त्यांचे कार्यकर्ते असा त्याचा टोन वेगळा करतायत. पोलीसला म्हणतात तुम्ही जर थांबा, आम्ही मतदान करायचं. तुमचं मतदानच नाही तिथं, मध्ये का जाता? हे शासन, निवडणूक आयोग एवढं करत असताना सुद्धा जर त्यांच्यावर बी जर त्या पोलीस लोकांनी जर दादागिरी करून त्यांना बाजूला सोडून हे मध्ये जात असतील तर हे फार निंदनीय गोष्ट आहे. या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या संदर्भात तुम्ही पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क केला होता का? हो, मी आता तुरंत आमच्या खासदाराला सांगून एसपी साहेबाला बोला म्हणलं. मी सुद्धा त्यांना फोन करायचा प्रयत्न केला. इथल्या पीआयला बोललो, तिथे जे कर्मचारी होते सोबत त्यांना सांगितलं की तुम्ही असा प्रकार घडू देऊ नका. मतदान ज्या त्या माणसाला करू द्या. निवडून एकच येणार आहेत, निवडून सगळे येणार नाहीत, पण तुम्ही मतदान नियमाप्रमाणे करू द्या. बोगस मतदान लोकसभा विधानसभेसारखं करू नका. नियमाप्रमाणे मतदान करा. नगरपालिका आहे, विजय तुमचा होईल, आमचा होईल, हा वेगळा विषय. पण तुम्ही बोगस मतदान पळीची जे चाललंय लोकसभा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शहराचं नाव खराब व्हायलंय. आणि कुणामुळे व्हायलंय? स्थानिक आमदाराला कळायला पाहिजे किती नाव खराब करून घ्यायचं आता. मग तुम्ही असं करा ना, इलेक्शनच करू नका. पळीमध्ये सगळं तुम्हालाच घ्या. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी सगळं तुम्ही सुयघोषित डिक्लेअर करून टाका आणि लोकांना मत करायचा अधिकार देऊ नका. का तर तुम्ही स्वतःच मत करतायत, कुणाला मतच करू देत नाहीत तुम्ही. हे माझा नातेवाईक आहे, ते माझा नातेवाईक आहे असं म्हणून ह्याला कुठलीही ह्या गोष्टीला अर्थ नाही. निवडणूक आयोगानं, पोलीस प्रशासनानं, सरकारने इथं लक्ष घातलं पाहिजे. या बूथवर यंत्रणा सज्ज आणि एकदम कडक करायला पाहिजे. हो, याला जाणून सुद्धा वाटणार की आपल्याच एका पदाधिकाऱ्याने एक सकाळी व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये पोलिंग एजंट तिथं काही पैसे वाटपचा प्रकार चालू होता, असं काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्या परळी मतदारसंघामध्ये इथल्या स्थानिक ह्या राजकीय लोकांनी अमाप पैशाचं वाटप केलंय. लोकसभेला तुम्ही बघितलं, विधानसभेला बघितलं आणि आता नगरपालिका बघताय. सर्व निवडणुका ह्या पैशावर इथल्या जिंकल्या जातात. माणसांना पैशाची लालूच दिली जाते. लोकांना एवढं हे करून टाकलंय, तुम्हाला आमचे पैसे घ्यावेच लागतील. नको म्हणून लोकांच्या जबरदस्तीने ते पैसा देतात आणि पैसा दिला की म्हणतात आम्ही तुम्हाला पैसा दिला, आम्हाला मतदान आता आम्हाला करू द्या. हे असं अगोदर द्यायचा प्रेमानं हात जोडून आणि पुन्हा माणसं तुम्हाला देऊन टाकले रात्री, आता आम्हाला मतदान करू द्या. हे जे पळे चाललंय हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि निवडणुका एकदम अशा जर निवडणुका झाल्या अशा बोगस मतानं, त्या निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही. यामुळं या निवडणुका कुठतरी या शासनानं, निवडणूक आयोगानं, प्रशासनानं थांबवायला पाहिजे. नियमाप्रमाणे निवडणूक घ्यायला पाहिजे. भाऊ, या संदर्भात आपण काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे? निवडणूक निर्णय अधिकारी आता मी तक्रार लिहित आहे. निवडणूक अधिकाऱ्याला मी तक्रार देणार आहे. पोलीस प्रशासनात तक्रार देणार आहे. कार्यकर्त्याच्या नावासहित मी तक्रार दिली. पवन फुटकेच्या नावासहित मी तक्रार देणार आहे. तो प्रत्येक मतदारसंघामध्ये जातो आणि स्वतः मतदान करतो. आणि बाहेर त्यांचे 10-20 लोक, ग्रामीणचे गुंड लोक ते जाऊन बसवलेत. लोकांवर दहशत आहे. बघा तुम्ही कोणाला मतदान करताल तर. त्यामुळे आता मी निवडणूक आयोगाला आणि पोलिसला आता माझी तक्रार लिहायला चालू. मी तक्रार आता मेलनं डायरेक्ट रिसिव्ह करून देणार आहे. घडलेल्या प्रकारानंतर बजरंग पासोने परळीकडे रवाना झालेले, त्यांच्यासोबत तुम्ही अनेक बूथवर जाणार आहात. असे काय बूथचे नंबर सांगता येतील की ज्या ठिकाणी सीसीटीव्हीचे डायव्हर्शन केलेलं आहे? आता इथंच 12 नंबर मध्येच आता जे आता बूथवर हे झालं तिथं सीसीटीव्ही डायव्हर्शन केलेलं आहे. आमचे माणसं सगळे फिरत आहेत. कन्या शाळेचं बूथ आहे, थर्मल कॉलनीचं बूथ आहे, MSBच्या. असे सगळे ते सीसीटीव्हीचे तोंड वेगळे फिरले. त्यांचे कॅमेरा जिथं पाहिजे तिथं न करता त्या दिवारकडे कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये येणारच नाही. हे असे 5-6 ठिकाणी यांना सीसीटीव्हीचे असे केलेले आहेत. त्यासाठी आम्ही आता आमचे खासदार केजून इकडं तातडीनं पळेल निघालेले आहेत. मी स्वतः सगळ्या मतदारच्या संघात पळे शहराच्या बूथवर मी जाऊन आलोय. आता आणखीन आम्ही पुन्हा जाणार आहे. आता मी तक्रार माझी लिहिण्यासाठी इथं आलोय. आणि तुम्हाला हे महाराष्ट्राला कळायला पाहिजे काय चालू आहे पळीमध्ये. लोकसभेला तुम्ही केलं बोगस, विनंती केली, शिकलं नाही. तुम्ही विधानसभेत तेच केलं. नगरपालिकेला तरी तुम्ही ते करू नका म्हणून आम्ही विनंती केली बार वार्डावर फिरून की ज्या त्या लोकांना मतदान करू द्या. पण ते नाही, त्यांचे काही म्हणतात ना ते
जे काहीतरी ते मन आहे, हा, तर ते तसं झालेलं आहे, ते आता काही बोलायची गरज नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशी परिस्थिती या फळी झालेली आहे. मी या आज घडलेल्या प्रकारात, या प्रकरणी जे आज चालू आहे मतदान बोगस मताचा, याचा तीव्र शब्दात निषेध करतो.